पहिला युग म्हणजे सत्ययुग आहे, दुसरा युग म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरा युग म्हणजे द्वापार युग आहे आणि चौथं जे सध्या सुरू आहे ते म्हणजे कलियुग आहे. आता ही 4 युग, यातील पहिलं युग कोणतं आहे? सत्ययुग. आता सत्ययुगाचा जर आपण अभ्यास केला तर सत्ययुगामध्ये माणसाची आयुर्मर्यादा जी होती ती आयुर्मर्यादा आम्हाला 1,00,000 वर्षांची सांगण्यात आलेली होती. किती? 1,00,000. आणि त्या सत्ययुगामध्ये जर पाहिलं तर बारकाईनं तुम्ही अभ्यास करा, त्या काळामध्ये एकही भगवंताचा अवतार, मग तो खऱ्या अर्थानं मत्स्य अवतार असेल, तो कुर्म अवतार असेल, तो वराह अवतार असेल किंवा तो नरसिंह अवतार असेल, हे 4ही अवतार मानवीय नव्हते. आणि जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वेदांचं रक्षण करण्यासाठी आणि शंकासुराचा नाश करण्यासाठी सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्यानं अवतार कार्य घेतलं. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि त्या संत परंपरा ज्यांच्या आधारावरती तुम्हाला मला ज्ञान देतं, ज्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतं ते म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्मा जेव्हा अवतार घेत असतो तेव्हा तो जगाच्या कल्याणासाठीच घेत असतो, असुरांचा नाश करण्यासाठी घेत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं हे जे 4 अवतार घेतले, यातील मत्स्य जो अवतार आहे तो अवतार खऱ्या अर्थानं शंकासुराचा वध करण्यासाठी घेतला. आता सत्ययुगातला एक प्रसंग, कारण हा महिना कोणता आहे बोलत चला, कार्तिक महिना. आणि कार्तिक महिन्याला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मग कार्तिक स्नान ही आपल्या वारकऱ्यांचं खऱ्या अर्थानं आधारभूत शिला जर आहे तर कार्तिकी स्नानाचं महत्त्व काय आहे याचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला सत्ययुग पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्यानं शंकासुराचा वध केला हे खरं आहे, पण या शंकासुराच्या कथेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं कार्तिकी स्नानाचं पुण्य सापडतं. कार्तिकी स्नान का करायचं आणि त्याचं पुण्य काय आहे यासाठी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल 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 आणि आता आपल्याकडे वेळ आहे तर त्या वेळे आधारे स्कंद पुराणामध्ये एक कथा आम्हाला सांगण्यात आलेली आहे. हा शंकासूर नावाचा जो दैत्य होता तो सागरापासून उत्पन्न झालेला होता. आणि शंकासुराचा जर काळ पाहिला तर प्रचंड खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये शक्ती होती, पण शक्ती जर आली की ज्ञान जर नसेल तर अहंकार जन्म घेतल्याशिवाय राहत नाही. आणि या शंकासुराची एकमेव अशी इच्छा होती की सबंध ब्रह्मांडाचा धनी मी झालो पाहिजे. आणि पाहता पाहता शंकासुरानं त्यासाठी 3 लोकांवरती आक्रमण केलं. या आक्रमण जर पाहिलं त्याचं सगळ्या देवतांना त्यांनी बंदिवान केलं होतं. आता सगळे देवता या शंकासुराच्या भयानं धावू लागले आणि पाहता पाहता मेरुगिरी पर्वतावर आले. या मेरुगिरी पर्वतावरती सगळे देवता त्या ठिकाणी राहू लागले. आणि आता खऱ्या देवतांच्या जे राज्य म्हणजे स्वर्गाचा अविभक्त सम्राट म्हणजे कोण झाला? म्हणजे जागेवर आहेत, लक्षात घ्या. आणि या शंकासुरानं देवांवरतीही विजय प्राप्त केला, पण शंकासुराच्या मनात एकच पाल चुकचुकत होती. कारण लक्षात घ्या, जेव्हा आम्ही शत्रूवरती आक्रमण करतो, शत्रू जर भयभीत झाला आम्हाला आनंद होतो की नाही? एखाद्याला आम्ही वाईट बोललो, त्याच्या डोळ्यात जर पाणी आलं तर आम्हाला आनंद होतो. पण आम्ही एखाद्याला मारलं काय, वाईट बोललो काय, पण तो जर आमच्याकडे पाहून त्यानं जर हास्य केलं तर मात्र प्रचंड दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्या देवतांच्या चेहऱ्यावर तेज आहे. हे सगळे स्वर्गातून मेरुगिरी पर्वतावर राहिला गेलेत, पण यांच्या चेहऱ्यावर तर तेज आहे. आता ही चिंता खऱ्या अर्थानं सूर्याला पाहायला गेलं तर सतावू लागली. आणि त्याच वेळी त्याच्या मनामध्ये विचार आला की हे तेजाचं एकमेव कारण जर कोणतं असेल ते म्हणजे वेदशास्त्र आहे. आणि वेदशास्त्र या देवतांकडे असल्यामुळं हे तेज यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मग शंकासुरानं असा विचार केला, जर आपण हे सगळे वेदच पळवले तर, जर आपण वेद पळवले तर खऱ्या अर्थानं यांच्या चेहऱ्यावरचं तेज दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शंकासुरानं आक्रमण केलं आणि वेदही बंदिवान केले. आणि आता वेद काखेत पकडले आणि शंकासूर निघाला. पण लक्षात घ्या महाराज, ज्ञान हे कधीही पराजित शक्तीसमोर होऊ शकत नाही. शंकासुराकडे शक्ती होती पण ज्ञान नव्हतं. आणि वेद म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे. वेदांनी सांगितलं, शंकासूर तू आम्हाला नेतो हे खरं आहे, पण कमीत कमी असं पकडलंय, तुझी महाबलशाली आहेस, अरे काखेत नीट तरी पकड. आम्ही सांगतो तुला कसं पकडायचं. आता तुझ्यापासून दूर तर आम्ही जाऊ शकत नाही, पण कमीत कमी सांगतोय असं पकड, म्हणजे तुझी ताकद
दिसेल. आणि पाहता पाहता याच वेदांना आणखी पकड देण्यासाठी जसा शंकासुरानं हात वर केला, क्षणामध्ये वेदांनी मंत्रबीजांना घेऊन त्या ठिकाणी पलायन केलं आणि ते थेट समुद्राच्या तळाशी गेले. आता समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर शंकासुरानं त्यांना पाहण्याचा शोधण्याचा फार प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. पण आता देवतांना असा प्रश्न निर्माण झाला, जर हे वेदशास्त्र मंत्र जर आता शंकासुराच्या हाती लागले तर स्वर्गाचं आधिपत्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं दुसरं राहिलं काय? मग सगळे देवता खऱ्या अर्थानं भगवान विष्णूंची आराधना करत भगवान विष्णूंकडे गेले. पण त्यावेळी भगवान विष्णू निद्राधीन झालेले होते. त्या ठिकाणी मंगलवाद्य वाजू लागली, भगवंताच्या नामाचा मंत्रघोष सुरू झाला. पाहता पाहता खऱ्या अर्थानं मंगलवाद्य वाजत होती. बराच वेळ निघून गेला आणि भगवान परमात्म्याला जाग आली. भगवान परमात्म्याला जशी जाग आली, भगवान परमात्म्यानं समोर सर्व देवगणांना पाहिलं आणि त्या ठिकाणी आनंदानं सांगितलं, तुम्ही सर्वजण आज या पवित्र दिवशी आलेला आहात, कारण तो महिना होता कार्तिक महिना. आणि ज्या दिवशी भगवान परमात्म्याला जाग आली तो दिवस होता ती म्हणजे कार्तिकी एकादशी. आणि त्या प्रसन्न दिवशी भगवान परमात्म्यानं सांगितलं, अरे कार्तिकी एकादशीचा हा पर्वकाळ आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय भर हवाय. आणि सर्व देवतागणांनी सांगितलं की शंकासुरानं वेदांनाही आता ग्रहण लावलंय, शंकासुराचा वध व्हावा. भगवान परमात्म्यानं सांगितलं, काळजी करू नका, आता शंकासुराचा वध एवढीच तुमची इच्छा आहे, झाला म्हणून समजा. आणि भगवान परमात्म्यानं त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपल्या साह्यभूत असणाऱ्या देवतागणांना सांगितलं की आता हा कार्तिक महिना आहे, कार्तिक एकादशीचा पर्वकाळ आहे आणि सागराचा पुत्र असणाऱ्या शंकासुराचा वध केल्याशिवाय मी राहणार नाही. पण तुम्ही सगळ्यांनी मला साह्यभूत व्हावं आणि इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण हा एक महिना खऱ्या अर्थानं माझ्यासोबत तुम्हीही तुमचं वास्तव्य कुठं हलवणार आहात? जल म्हणजे सागरात हलवणार आहात. आणि त्याच वेळी भगवान परमात्म्यानं मत्स्य अवतार धारण केला, शंकासुराचा वध केला. आणि तो वध केल्यानंतर ऋषीमुलींना बोलून पुन्हा वेद एकत्र केले आणि ते सगळे वेद त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले. आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, इथून पुढं कार्तिक महिन्यामध्ये एक हा महिना आमच्या म्हणजे सगळ्या देवतांचा त्या ठिकाणी निवास हा जल असणार आहे. आणि त्या जलामध्ये जर स्नान केलं तर मृत्यूलोकातील जेवढे यज्ञ आहेत त्या सगळ्या यज्ञांचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्ययुगापासून कार्तिकी स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सत्ययुगाचा कालखंड म्हणजे भगवान परमात्म्याचा वराह अवतार असेल, मत्स्य अवतार असेल, कुर्म अवतार असेल, नृसिंह अवतार असेल, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रल्हादाचा जो काळ आहे हा कालखंड म्हणजे सत्ययुग आहे.